उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे सज सारे लोक आहे शेण आल्या अमृताचे उजळलेलं मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे त्या मनालाही कळाले भाव माझ्या ह्या मनाचे त्या मनालाही कळाले भाव माझ्या ह्या मनाचे गोड मानून घ्या रचिकवो शब्द माझे स्वागताचे शब्द माझे स्वागताचे चौथ्या दिवसाची सुरुवात अरियन 11 वर्षस नंदेश्वर 11 अशी लढत आपल्या समोर षटक क्रमांक 2 चा खेळ संपू धावसंख्या बुरडाभर जाऊन पोहोचल 1 बाद 8 धावा षटक क्रमांक 3चा तिसरा बॉल प्रगती पथावरती आहे आनंदमय वातावरण गावाचा नाव आहे डांग समदार लाजबाब ठिकाण चारी दिशेला आनंदमय वातावरण षटक क्रमांक 3 हलक्या हाताने खेळलेला चेंडू ह्या ठिकाणी बॅकफुटच्या दिशेने तुम्हाला पुन्हा माघारी जावा लागेल तुम्हाला माघारी परतावा लागेल अगदी पहिल्याच बॉलावर तुम्हाला या ठिकाणी जीवदान मिळालं होतं परंतु ह्या ठिकाणी आता तुम्हाला चुकीला माफी नाही तुम्हाला अगदी तंबूच्या दिशेने जावं लागेल षटक क्रमांक 3च्या बॉलावर माघारी परतवलंय समाधाभाऊ निगम यांना विकेट क्रमांक 2चं खेळ संपलंय धावसंख्या बोर्डावर आहे 8 या अंकावरती या ठिकाणी स्पर्धेचा दुसरा दिवस फिटीला आलेला आपल्याला मित्रांनो चौथ्या दिवसाची पहिली लढत आहे अरियन 11 वर्षस नंदेश्वर 11 दोन्ही फलाडे सैंग आहेत अगदी उळून टाकले बंधू टाकलं तुम्हाला मोठ्या रनापासून उत्कृष्ट ह्या ठिकाणी आनंदमय वातावरण नंदेश्वर 11 सेंगाने अरियन 11 सेंगाला अगदी ह्या ठिकाणी 2 विकेट पडून तुमच्या धावसंख्या बोर्डावर आहेत 8 या अंकावरती फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी बरकावरती न्यू फलंदाज आलाय मैदानामध्ये फिल्डिंग तैनात नक्कीच उत्कृष्ट अशी गेंद हाताळताना आमचे मित्र नंदेश्वर 11 संघाकडून सुनील भाऊ माळी उत्कृष्ट गेंदबाजी म्हणावा लागेल नक्कीच ह्या ठिकाणी एक रन एक निर्धाव चेंडू नक्कीच मित्रांनो आनंदाचं मॅचच पोचवून देणारा असेल षटक क्रमांक 3चा कारभार तुम्हाला सांभाळायला दिलाय अरियन 11 संघाने आणि नक्कीच निर्धाव चेंडू षटक क्रमांक 3चा लास्ट बॉल प्रगती पथावरती असेल धावसंख्या बोर्डावर आहे समीकरण तुमचं 2 बाद 8 धावा षटक क्रमांक 3चा लास्ट बॉल प्रगती पथावरती फिल्डिंग तैनात आणि बघू ह्या ठिकाणी मिड विकेट एरियामध्ये मारलेला चेंडू परंतु बघू बॉलरला बुचल फेक पर्यंत 2 रन तर निश्चितच पूर्ण करतील फलंदाज षटक क्रमांक 3चा खेळ संपून धावसंख्या बोर्डावर आहे अरियन 11 संघाची 2 बाद 10 धावा षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे नक्कीच आनंदमय वातावरण स्पर्धेचा 4था दिवस घेऊन उगवले बुधवाराचे नाबान आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं व क्रीडा रसिकांचं या डांग समदा नगरीमध्ये हर्ष स्वागत डांग समदाना प्रीमियर लीग नक्कीच मित्रांनो आपल्याला भेटीला आलेली स्पर्धा नक्कीच आनंदमय वातावरण असेल षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे बघू ह्या ठिकाणी
नंदेश्वर 11 संघ कोणाला जिम्मेदारी देते? षटक क्रमांक 4ची जिम्मेदारी दिलेत राज वायर यांच्याकडे. मग आपल्या संघाला विकेट मिळवून देण्याची कुचीच असेल त्यांच्याकडनं. परंतु मित्रांनो, हा क्रिकेटचा खेळ आहे, वेळीच काळ सांगून देईल. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे. फिल्डिंग मध्ये आदल बदल करताना या ठिकाणी नंदेश्वर 11 संघ फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्कावरती. फुटला टच केलेला चेंडू फिल्डिंग तैनात. सिंगल रन प्राप्त करून विजय यांनी स्ट्राइक दिले दुसऱ्या फलंदाजाला, दुसऱ्या साथीदाराला. हळूहळू नक्कीच तुम्हाला या ठिकाणून रन तर जोडावाच लागतील, परंतु उत्कृष्ट गेंदबाजी आजच्या दिवसाची, 4थ्या दिवसाची पहिली लढत. आणि ह्या ठिकाणी आणि नक्कीच थर्ड मेनच्या दिशेला गेलेला चेंडू उचलला फेकला इष्टी रक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत तर नक्कीच 2 रन पूर्ण करतील. थर्ड मेन एरियामध्ये तुम्हाला फिल्डिंग चांगली करावा लागेल. त्या ठिकाणून जर बॉल गेला तर नक्कीच सीमा पारच्या धावा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी अगदी उत्कृष्ट फलंदाजी कर. नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 4चा पहिलाच बॉल, दुसरा बॉल झालाय. षटक क्रमांक 4चा तिसरा बॉल प्रगती पथावरती असेल. धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचले तुमचे हरियाणा 11 संघाची. समीकरण 2/13 धावा. समोरच्या दिशेला मारलेला चेंडू, पॉइंट एरियामध्ये मारलेला चेंडू आणि बघू दुसऱ्या रनाची माग आहे आणि बघू टेस्ट रक्षकाच्या दिशेने थ्रो केला. तोपर्यंत नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी 2 रन तर नक्की निश्चितच असतील. हरियाणा 11 संघाचे उत्कृष्ट गेंदबाजी भडावी लागेल. अगदी तुम्हाला ह्या ठिकाणून मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय नंदेश्वर 11 संघाने. आणि पुन्हा मारण्याच्या नादात अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडूच्या रूपेने जाईल. उत्कृष्ट गेंदबाजी फडावी लागेल. षटक क्रमांक 4 हाताळताना आमचे मित्र राज वायर सामना करतील. फलंदाज फिल्डिंग तैनात. अगदी रिवाचा फटका सजवला होता, परंतु बॅटेवर बॉल आला नाही. फ्रेंड्स त्या अनुषंगाने त्या ठिकाणी तुम्हाला शांत बसावा लागेल. षटक क्रमांक 4चा 5वा बॉल झालाय. षटक क्रमांक 4चा क्रमांक 5चा बॉल खेळ संपलाय. 6वा बॉल प्रगती पथावर. पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी नक्कीच वाईट करार दिलंय आमच्या अंपायरने. या ठिकाणी या अनुषंगाने 1 रन तुमच्या खात्यात पोहोचेल. धावसंख्या बुरडावर जाईल 16 या अंकावरती. फलंदाज सच होईल गोलंदाजी मार्कावरती. पुन्हा मारण्याच्या नादात, परंतु षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. धावसंख्या बुरडावर आहे. हरियाणा 11 संघाची 2/16 धावा. नक्कीच या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो अगदी 24 बॉलामध्ये तुमच्या 2 विकेटी देखील तंबूच्या आश्रयाला पाठवल्यात नंदेश्वर 11 संघाने. धावसंख्या बोर्डावर आहे 16 या अंकावरती. षटक क्रमांक 5 घेऊन येतील. नक्कीच या ठिकाणी बघू कोणाकडे जिम्मेदारी दिली जातील. नक्कीच मित्रांनो आमचे जीवा भावाचे मित्र, आमचे भावासारखे अगदी गोड स्वभावाचा माणूस नाव आहे गौतमजी चौधरी सर. अगदी मित्रांनो ह्या ठिकाणी षटक क्रमांक 5 हाताळताना ह्या ठिकाणी जिम्मेदारी दिले संघाने नंदेश्वर 11 संघाकडनं. षटक क्रमांक 5 घेऊन येतील आमचे मित्र गौतमजी चौधरी सर. आणि बघू ह्या ठिकाणी स्पर्धेचा 4था दिवस आहे. आनंदमय वातावरण आहे. आणि षटक क्रमांक
चेअरचा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचले तुमची हरियाणी 11 संघाची. समीकरण आहे 2 बाद 16 धाबा. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कावरती. षटक क्रमांक 5 व प्रगती पथावर घेऊन येत आहेत आमचे मित्र गौतमजी चौधरी सर. आणि बघू ह्या ठिकाणी मारलेला चेंडू आणि बघू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अगदी पहिल्याच बॉलावर उपचाराच्या दिशेने खेळलेला चेंडू. परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी अगदी मोठ्या फटक्यापासून आणि बघू ह्या ठिकाणी मिड विकेट एरियामध्ये मारलेला चेंडू बोलाला उचलला फेकला इष्टी रक्षकाच्या दिशेनं. ह्या ठिकाणी नक्कीच सिंगल रन रन आणि धावसंख्या पोचते तुमची 2 बाद 19 या अंकावरती. फलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कावरती. अगदी समोरच्या दिशेला फटका सजवलेला परंतु क्षेत्ररक्षण तैनात. सुनील भाऊ माळी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना नक्कीच केवळ एक धाव. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल गौतमजी चौधरी सर यांच्याकडनं. षटक क्रमांक 5 हाताळताना टच केलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी अगदी रन घेता घेता संतुलन बिघडलं आणि नक्कीच आमचे मित्र त्या ठिकाणी अगदी जमिनीवर कोसळले. नक्कीच हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. छोट्या मोठ्या दुखा होत असतात. आलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आहे. उत्कृष्ट गेंदबाजी म्हणावी लागेल गौतमजी चौधरी सर यांचे. अगदी ह्या ठिकाणी फलंदाजाला कुठलाही चान्स नाही. आणि बघू या ठिकाणी क्या मोठा संधी आहे परंतु मित्रांनो 3 फिल्डर पळता धावता तोपर्यंत नक्कीच 2 रन असतील. षटक क्रमांक 5 व घेऊन आले होते आमचे मित्र गौतमजी चौधरी सर. आधी षटक क्रमांक 5व्याचा खेळ संपलाय. अगदी 7 धावा दिल्यात त्यांनी. षटक क्रमांक 5चा खेळ संपलाय. अगदी त्यांचे षटकामध्ये अधिक 7 रन देऊन त्यांचा षटक संपवलेला. गौतमजी सर या ठिकाणी चर्चा करताना मित्रांनो त्या ठिकाणी देखील त्यांच्या गावाला देखील मोठी टुर्नामेंट होते. त्या ठिकाणी देखील मित्रांनो त्यांनी मला कम्युनिटी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्या ठिकाणी देखील मित्रांनो YouTube लाईव्ह स्पर्धा होते. अगदी गोड स्वभावाचा माणूस अशा माणसाला विसरायचाच कसा मित्रांनो. ह्या जगात गाडीत असावीच पैसा तर असावाच बंगला देखील असावा परंतु मित्रांनो माणसाच्या शब्दामध्ये तोंडामध्ये गोडवा असावा. नक्कीच मित्रांनो षटक क्रमांक 5चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे 2 बाद 23 धावा. षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती आहे. किशोरसी सर आणि बघू ह्या ठिकाणी मारलेला चेंडू उपचाराच्या दिशेनं. षटक क्रमांक घेऊन आलेत आमचे मित्र किशोर वाघ सर. नक्कीच ह्या ठिकाणी मित्रांना मोठी आवड आमच्या मित्रांना. नक्कीच ह्या ठिकाणी षटक क्रमांक 6 टच लागलेला चेंडू बॅटेचा कडा घेऊन गेला मागच्या दिशेने आणि बघू दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरा रन देखील सक्सेसफुल. या अनुषंगाने धावसंख्या बरोबर जाईल हरियाणा 11 संघाची 2 बाद 26 धावा या अंकावरती. षटक क्रमांक 6व्याचा 3रा बॉल सामना करतील फलंदाज
मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आणि बघू ह्या ठिकाणी तुम्हाला कॅस घेतल्या पाहिजे होतं, परंतु मित्रांनो अगदी बॉलाचा आणि हाताचा संतुलन बिघडलं आणि बॉल जाईल नक्कीच या ठिकाणी कॅच ड्रॉप होऊन शिवा पार 4 धाबा. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी बघितलं तर षटक क्रमांक 6 चौथा बॉल आणि बघू ह्या ठिकाणी पंचांनी अगदी फाईट करार दिलाय या अनुषंगाने धावसंख्या बरोबर पुन्हा एक धावाची बढत होईल आणि 11 संघाच्या खात्यात जाईल. धावसंख्या बरोबर आहे 31. समोरच्या दिशेने मारलेला चेंडू आणि नक्कीच ह्या ठिकाणी अगदी मारलेला चेंडू व सुंदर कृषी उद्योग षटकार म्हणावा लागेल मित्रांनो. लाजवाब फटका षटक क्रमांक 6 अगदी चौथ्या बॉलावर फटका सजवला आणि नक्कीच फटवलंय सीमा पार वसुंधरा कृषी उद्योग षटकार म्हणावा लागेल. लाजवाब 5वा बॉल प्रगती पथावरती आहे. सामना करतील फलंदाज. अगदी शरीराला वेधून घेणारा चेंडू थर्डमॅनच्या दिशेला गेलेला, परंतु नक्कीच या ठिकाणी एक रन चोरून घेतला असं म्हणावं लागेल. उत्कृष्ट गेंदबाजी म्हणावी लागेल ह्या ठिकाणी. षटक क्रमांक 5व्याचा खेळ संपून षटक क्रमांक 6च्या जिम्मेदारी दिली होती आमच्या मित्राकर किशोरजी वगसरांकर. अगदी षटक क्रमांक 6व्याचा लास्ट बॉल प्रगती पथावरती असेल. सामना करतील फलंदाज विजय. टप्प्याचा बॉल आणि बघू ह्या ठिकाणी मारलेला चेंडू आणि बघू मार आणि नक्कीच हातात जर राहिला असता तर माघारी परतावा लागला असतं, परंतु या ठिकाणी नक्कीच षटक क्रमांक 6व्याचा खेळ संपलाय. धावसंख्या बुरडाबुर जाईल तुमची. समीकरण आहे 2/49 धावा अंकावरती. नक्कीच या ठिकाणी मित्रांनो षटक क्रमांक 6चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे हरियाणी 11 संघाची 2/39 अंकावरती. स्पर्धेचा 4था दिवस पहिली लढत नंदेश्वर 11 वर्सेस हरियाणी 11. षटक क्रमांक 7 व घेऊन आलेत गौतम सर. आणि बघू ह्या ठिकाणी समोरच्या दिशेने फटका सजवलेला, परंतु सिंगल रन प्राप्त. अगदी 1 रनावर संतोष मारावा लागेल तुम्हाला. षटक क्रमांक 7व्याचा दुसरा बॉल आणि बघू ह्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात आणि लाजवाब क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल. लाजवाब म्हणावा लागेल मित्रांनो. काही सेकंदामध्ये ऑन साईडच्या एरियामध्ये फिल्डिंग सजवेल आहे. त्या ठिकाणी काही सेकंदात बॉल उचलला फेकला. नक्कीच मित्रांनो असे तर फिल्डिंग करावीच लागेल तुम्हाला. ठिकाणी फिल्डिंग चांगली होईल त्या ठिकाणी नक्कीच तुमचे रन वाचतील. षटक क्रमांक 7 व घेऊन आलेत आमचे मित्र गौतमजी चौधरी सर. अगदी गुड स्वभावाचा माणूस मित्रांनो. कौतुक करावं तेवढं कमीच. आणि ह्या ठिकाणी षटक क्रमांक 7व्याचा तिसरा बॉल प्रगती पथावरती. नक्कीच मित्रांनो
आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. ह्या ठिकाणी मित्रांनो नक्कीच पाण्याची देखील सोय केलेली आहे. सगळेच मित्रांनो ह्या ठिकाणी आनंदमय वातावरण बनवून ठेवलेलं आहे. आमच्या आयोजकांनी आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. पाण्यासारखे मित्रांनो पाण्याशिवाय आहेच काय माणसाचं. पाण्यासारखे पुण्य ह्या जगात आहेच कुठं. आणि मारलेला चंड बघू ह्या ठिकाणी क्षेत्र रक्षण तैनात आहे. केवळ एकच ये रनावर तुम्हाला संतोष मानावा लागेल. क्षेत्र क्रमांक 7 हाताळताना आमचे मित्र गौतमजी चौधरी सर उत्कृष्ट गेंदबाजी करताना ह्या ठिकाणी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. फलंदाज होईल गोलंदाजी बरकाबर. आणि बघू ह्या ठिकाणी पॉइंट एरियामध्ये बॉल आहे परंतु त्या ठिकाणी फिल्डिंग तैनात आहे. आणि एकच रनावर पुन्हा एक रनावरच तुम्हाला संतोष मानावा लागू राहिला. उत्कृष्ट गेंदबाजी अनुभव आहे त्या माणसाला. मित्रांनो क्रिकेट कुठेही असू द्या त्या ठिकाणी हजर असतात त्या खेळाला अनुषंगाने अगदी क्लीन बोल्ड अगदी तंबूच्या आश्रयाला परतवताना विजय यांना फलंदाज विजय यांना तंबूच्या आश्रयाला परतवलंय गौतमजी सर यांनी. लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल. षटक क्रमांक 7 लास्ट बॉल प्रगती पथावरती. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी षटक क्रमांक 7 5व्या बॉलावर अगदी माघारी परतवलंय तुम्हाला. आणि नक्कीच या ठिकाणी बघायला गेलं तर षटक क्रमांक 7 लास्ट बॉल असेल. उत्कृष्ट गेंदबाजी हाताळताना आमचे गौतमजी सर या ठिकाणी अगदी वंचित केलंय मोठ्या फटक्यापासून हरियाणा 11 संघाला. विकेट क्रमांक 3 खेळ संपवून तंबूच्या आश्रयाला परतवलंय. नंदेश्वरी 11 संघाने हरियाणा 11 संघांच्या फलंदाजांना अगदी ह्या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाजी फडावी लागेल. कौतुक करावं तेवढं कमीच. नाव आहे गौतमजी चौधरी सर. अगदी मित्रांनो पुणेगाव डोंबरी जेदरची शान. अगदी गुड स्वभावाचा माणूस. फलंदाज सजवाईल गोलंदाजी मार्कावर. आणि बघू ह्या ठिकाणी बोलाचा अंदाज घेताना नवीन बॅटर दाखल झालेत मैदानावरती. सका षटक क्रमांक 7 खेळ संपलाय. धावसंख्या बुरडाबुड जाऊन पोहोचले. समीकरण आहे तुमचं 3 बाद 43 या अंकावरती हरियाणा 11 संघाची. षटक क्रमांक 7 प्रगती 8 प्रगती पथावरती आहे. षटक क्रमांक 7 खेळ संपलाय. नक्कीच मित्रांनो या स्पर्धेला मोठं योगदान आमच्या आयोजकांचं. नक्कीच मित्रांनो आमचे आयोजक या स्पर्धेचे दीपक भाऊ मोहिते, संकेत भाऊ सोनवणे, समाधान भाऊ मोरे, भूषण भाऊ बोरशे, आदित्य भाऊ वाविस्कर, कुणाल भाऊ ककुलते, सोनू भाऊ वाघ, अजंत भाऊ चव्हाण,
नक्कीच अभिनंदन मित्रांनो, कौतुक करावं तेवढं कमीच या माणसांचं. षटक क्रमांक 8 प्रगती पथावरती आहे. सामना करतील फलंदाज या ठिकाणी समोरच्या दिशेने फटका सजवलेला बॉल जाईल सीमा पार षटकाराच्या रूपेने. अगदी षटकाराच्या फटकार सजवलेला ह्या ठिकाणी बॉलला पाठवलंय सीमा पार 4 षटकाराच्या रूपाने. नक्कीच या षटकाराच्या साहाय्यानं तुमची धावसंख्या बुरडावर अगदी सीमा पार 4 धावा. अगदी मेड ऑफच्या दिशेने सजवलेला फटका सीमा पार 4 धावा. आणि मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी मिड विकेट एरियामध्ये मुलाला उचललं फेकलं तोपर्यंत नक्कीच एक रन. एक रनाने धावसंख्या बुरडावर जाईल तुमचे 3 बाद 54 अंकावरती रेनी इलेव्हन संघाची. षटक क्रमांक 8 चौथा बॉल प्रगती पथावरती सामना करतील सगळा गायकवाड. आणि ह्या ठिकाणी नक्कीच मित्रांनो आणि नक्कीच ह्या ठिकाणी निर्धाव चेंडूच्या रूपेने जाईल. एक निर्धाव चेंडू नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी लाखा मोलाचं ठरेल तुम्हाला. दिलाली बाप चेंडू आणि ह्या ठिकाणी बॉल जाईल पॉइंट एरियामध्ये सीमा पार 4 धाबा. नक्कीच वसुंधरा कृषी उद्योग चमकार. धावसंख्या बुरडावर जाईल. समीकरण आहे 3 बाद 58 धाबा. बॉल क्रमांक 5 खेळ संपलाय. आणि नक्कीच मित्रांनो षटक क्रमांक 8 लास्ट बॉल प्रगती पथावर. आणि नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 8 लास्ट बॉल सामना करतील सगळा गायकवाड. फिल्डिंग तैनात आणि बघू ह्या ठिकाणी बॅटीने कडा घेतला आणि सगळा गायकवाड यांना अगदी तंबूच्या आसऱ्याला परतवलाय नंदेश्वर इलेव्हन संघाने. आणि नक्कीच मित्रांनो या ठिकाणी आगमन झालंय अगदी गोड स्वभावाचा माणूस आदरणीय माननीय श्री भूषण दादा बोरशे यांचं नक्कीच अभिनंदन. मित्रांनो ह्या ठिकाणी जर मित्रांनो उत्कृष्ट नाश्त्याची सोय केलेली आहे त्या ठिकाणी त्यांचं हॉटेल बस स्टँड शेजारी हॉटेल सुमन. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी धावसंख्या बुरडावर जाईल. चार बाद 58. षटक क्रमांक 8 खेळ संपलाय. षटक क्रमांक 9 प्रगती पथावरती आहे. आणि नक्कीच मित्रांनो आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच. पहिल्या दिवसापासून आमची एवढी मेहनत एवढी सोय मित्रांनो ती फळ आहे ना आधी फोटोबा आणि नंतर विठोबा. त्या अनुषंगाने मित्रांनो आम्हाला अगदी आयोजकांनी मोठी सोय केलेली आहे. आमचे आयोजक दीपक भाऊ मोहिते असतील, संकेत भाऊ सोनाने असतील, अजिंद भाऊ चव्हाण असतील, समाधान भाऊ मोरे असतील, भूषण भाऊ दादा बोरशे असतील, आदित्य भाऊ वाविस्कर असतील, कुणाल भाऊ काकुलते, सोनू भाऊ वाघ असतील. मित्रांनो जेवणाची सोय नाश्त्याची सोय आमची उत्तम सोय केलेली आहे त्यांनी. आमचे कॅमेरामन असतील, आमचे माऊली साऊंड सिस्टम असेल. नक्कीच मित्रांनो कौतुक करावं तेवढं कमीच. नक्कीच मित्रांनो अशा माणसाचं नाव घेतल्याच पाहिजे. कुठली कमी नाही आम्हाला ठेवेल त्यांनी आयोजकांनी.
पाणी लागलं पाणी देता, नाश्ता लागेल नाश्ता देता, जेवण लागलं जेवणाची सोय मित्रांनो लागलं ते उत्कृष्ट, मग नक्कीच मित्रांनो त्यांचं तर नाव घेवाच लागेल. डांगसमदाना प्रीमियर लीग DPL लाईव्ह स्पर्धा भेटेला आलेले मित्रांनो आपल्याला आनंदमय वातावरण सर्व पहिलं नक्कीच मित्रांनो या ठिकाणून बघायला गेलं तर अगदी 5-6 किलोमीटर अंतरावरती एक मोठ्या देवाचं स्थान आहे. त्या देवाला मी दर दिवस मित्रांनो विसरणार नाही. त्या देवाचं नाव आहे कपालेश्वर महादेवाचं मंदिर आहे. त्या ठिकाणून बघितलं तर अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर वसलेलं सुंदर असं गाव, त्या गावाचं नाव आहे डांगसमदाने. लॉलीपॉप चेंडू आणि नक्कीच बॉल जाईल शेटकरच्या रूपेने. शेटकर नक्कीच या ठिकाणी मित्रांनो वसुंधरा कृषी उद्योग शेटकर फडावा लागेल. लाजबाब अगदी 9व्या षटकाच्या पहिल्याच बॉलावर अगदी सजवला फटका ऑन साइडच्या दिशेने शेटकरच्या रूपेने फटकार. नक्कीच मित्रांनो ह्या ठिकाणी अगदी ऑफसाइडच्या दिशेने अगदी बाहेरून गेलेला बॉल आणि नक्कीच त्या ठिकाणी आमचे मित्र या स्पर्धेचे आयोजक पंच म्हणून काम करत आहेत सोनूभाऊ वाघ. आणि बघू या ठिकाणी मिड ऑफ एरिया मध्ये मारलेला चेंडू उचलला फेकला तोपर्यंत बघू दुसरा रन तर नक्कीच निश्चित पूर्ण करतील. या अनुषंगाने धावसंख्या बुरडावर जाईल तुमचे. हरियाणा 11 संघाचं समीकरण आहे 4-67 धाबा 4-67 या अंकावरती धावसंख्या. आणि मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी लाजबाब व सुंदर कृषी उद्योग षटकार फडावा लागेल. लाजबाब अगदी उत्कृष्ट गेंदबाजी हाताळली होती मित्रांनो 6व्या-7व्या षटकापर्यंत. आणि नक्कीच ह्या ठिकाणून गेंदबाजी तुमचे अगदी दुसऱ्या दिशेला जाताना म्हणून फलंदाज कुठलाही चान्स सोडत नाही. अगदी रनांचा पाऊस पडताना ह्या ठिकाणी षटक क्रमांक 9चा चौथा बॉल प्रगती पथावरती आहे. सामना करतील फलंदाज. आणि बघू ह्या ठिकाणी निर्धाव चेंडूच्या रूपेने जाईल चेंडू. षटक क्रमांक 9चा 5वा बॉल प्रगती पथावरती आहे. सामना करतील आणि नक्कीच व्हाईटचं रिलीव्ह झालंय मित्रांनो. आमच्या थर्ड अंपायर कर नक्कीच चेक करतील तोपर्यंत थांबायचं आहे तुम्हाला. नक्कीच या ठिकाणी बॉल धरला जाईल मित्रांनो. व्हाईटचा रिलीव्ह होता आमच्या थर्ड अंपायर मित्राकर. परंतु मित्रांनो नक्कीच या ठिकाणी तुम्हाला तुमच्या निर्णयापासून हरियाणा 11 संघाला वंचित राहावा लागेल. अगदी समोरच्या दिशेने फटका सजवलेला त्या ठिकाणी नक्कीच बॉलाने हाईट घेतली बॉल जाईल व सुंदरा कृषी उद्योग चौकार. आणि बघू ह्या ठिकाणी अरे शरीराला फिथून घेणारा चेंडू होता. षटक क्रमांक 9चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे हरियाणा 11 संघाची 4-77 धावा. षटक क्रमांक 9चा खेळ संपूर्ण षटक क्रमांक 10 प्रगती पथावरती आहे.
षटक क्रमांक दाबा हाताळण्यासाठी आलेले आहेत. दाव्याची जन्मदारी दिली आमच्या मित्राकर किशोरजी वाघ सरानकर. सामना करतील आमचे मित्र संजयजी बागोल. ह्या ठिकाणी बॉलाने उंची घेतलेले आहे. या अनुषंगाने तुम्हाला जबाब लागेल माघारी. लगेच षटक क्रमांक दाव्याच्या पहिल्याच बॉलावर विकेट मिळवून दिले. आणि बघू बॅटेने कडा घेतला. बॉल जाईल थर्डमॅनच्या एरियात आणि नक्की दुसरा विकेटचं पधन पुन्हा ह्या ठिकाणी जावा लागेल तंबूच्या आश्रयाला. लाजबाब गोलंदाजी ठिकाणी मित्रांनो. अगदी 2 बॉलावर 2 विकेट मिळवून दिलं. त्या ठिकाणी तुमचे रन नक्कीच वाचलेत. दीपक ठाकरे या ठिकाणी अंपायरचा इशारा नो बॉल. हा या ठिकाणी अंकुश सर स्ट्राइकला. 52 रन 25 बॉल खेळलेले ते. आणि उचलून मारण्याचा प्रयत्न पण चांगला हा बॉल. सामना या ठिकाणी आर्यन 11 वर्सेस नंदेश्वर 11. या ठिकाणी अंपायरचा इशारा वाईड. खूपच चांगली पंचगिरी करतायत ते आमचे सोनूभाऊ वाघ. खूपच चांगली फिल्डिंग या ठिकाणी आणि थ्रो केलेला आहे कीपर एंड कडे. आणि हा काहीच नाही. गुड डिसिजन अंपायर. गुड रनिंग या ठिकाणी. 2 रन काढून घेतलेले आहेत ते अंकुश सरांनी. 27 बॉल 54 रनांवर खेळत आहेत अंकुश सर. 200च्या स्ट्राइक रेटनी.
खूपच मोठी विकेट या ठिकाणी किशोर वाघ सरांनी घेतलेली आहे. किशोर वाघ सर 3 विकेट घेतलेल्या आहे त्यांनी या 82 रन 7 विकेट 9.5. पुढचा बॅट्समन हिरामन चौरे. किरण जगताप आहे का पुढचा बॅट्समन? किरण जगताप. खूपच चांगली बॉलिंग करताना किशोर वाघ सर. 1.5 19 रन आणि 3 विकेट घेतलेल्या आहे या ठिकाणी. डांग सोंदाने प्रीमियर लीग सीझन 1. स्कोर या ठिकाणी 84 रन 8 विकेट. नंदेश्वर 11 या ठिकाणी नंदेश्वर 11 ला या ठिकाणी जिंकण्यासाठी 85 रन करायचे आहेत. 10 ओव्हरींमध्ये 85 रन. नंदेश्वर 11 लवकरात लवकर बॅटिंग साठी यावे. नंदेश्वर 11.
छोरी 11 संघाकडनं ना बाहे कप्तमची चौथरी सर आणि बघू ह्या हलक्या हाताने अगदी ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉल आणि विटीचा कुठलाही संपर्क नाही. अगदी फिल्डिंग मध्ये अदल बदल करताना ह्या ठिकाणी आणि बघू ह्या ठिकाणी नक्कीच मोठा धक्का म्हणावा लागेल. अगदी मोठे विकेट गेले ह्या ठिकाणी. हर बॉल पर है आणि बघू ह्या ठिकाणी षटक क्रमांक पहिल्याच वरती एक फलंदाज नक्कीच आउट केलंय तुम्ही ह्या ठिकाणी हरियाणा 11 संघाने. आणि बघू समोरच्या दिशेला फटका सजवलेला एक रन तर पूर्ण होईल. ह्या एक रन आणि धावसंख्या पुढावर जाईल तुमची 1 बाद 3 धावा. आणि बघू ह्या ठिकाणी मारलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण तैनात आहे. संतोष पाडावा लागेल तुम्हाला पुन्हा. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे नंदेश्वरी 11 संघाची 1 बाद 4 अंकावरती. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती आहे. पोचायचं आहे तुम्हाला मित्रांनो 85 रनापर्यंत. पाटला करायचा आहे आणि पाटला सुरू झालंय.
नंदेश्वरी इलेव्हन संघाकडनं नक्कीच या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो तुम्हाला अगदी आक्रमण करावं लागेल बॉलावर तुटून पडावं लागेल हा क्रिकेटचा खेळ आहे पिढीचं काळच सांगेल दोन्ही बलाढ्य संघ आहेत दोन्ही अनुभवी टीम आहेत मित्रांनो वेळीचं काळच सांगून देईल षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर आणि बघू ह्या ठिकाणी मिडॉपच्या दिशेला मारलेला चेंडू छेमा पार 4 धाबा नक्कीच ह्या ठिकाणी पहिलाच चौका आलाय तुमच्या खात्यामध्ये स्वागत केलंय तुम्ही बोलायला पाठवलंय शिवापारच्या थबाच्या दिशेने सक्सेसफुल फलंदाज सज होईल गोलंदाजी बरं काय वरती आणि बघू ह्या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं तर त्यांनी आमचे मित्र बघू ह्या ठिकाणी अगदी 2 षटकामध्ये 16 रनाचं टार्गेट उभारलंय तुम्ही टार्गेट पूर्ण करायचं आहे तुम्हाला 85 आणि नक्कीच मित्रांनो टार्गेट दिलंय तुम्हाला हरियाणा इलेव्हन संघाने 85 रनाचं पाटला सूर अगदी फुलटा चेंडू होता पुरेसा फायदा घेता नाही आला फलंदाजाला परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे जो फलंदाजी करतो त्यालाच कळतं जो गोलंदाजी करतो त्यालाच कळतं आणि ह्या ठिकाणी मेडाच्या दिशेने सटका फजवलेला परंतु मित्रांनो मेडॉफच्या एरियामध्ये फिल्डर तैनात होता या अनुषंगाने तुम्हाला नक्कीच माघारी परतावा लागेल विकेट क्रमांक 2च अगदी खेळ संपवलाय हरियाणा इलेव्हन संघाने धावसंख्या ब्रिडावर आहे तुमच्या 16
विकेट क्रमांक 2चा खेळ संपवलाय. हरियाणा 11 संघाने नंदेश्वरी 11 संघाच्या धावसंख्या बरोबर आहेत. 2 बाद 16 या अंकावरती. नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक तिसरा बॉल. फिल्डिंग तैनात. मारलेला चेंडू काय टायमिंग होता आणि बॉल जाईल षटकारच्या रूपाने फटकार. वा सुंदर कृषी उद्योग षटकार लाजवाब. धावसंख्या बोर्डावर जाऊन पोहोचेल या षटकारच्या रूपाने मित्रांनो नंदेश्वरी 11 संघाची. नक्कीच या ठिकाणी तुम्हाला करायचे आहे तर 85 धाबा. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे, वेळेचं काळच सांगेल. आणि नक्कीच उत्कृष्ट मॅचेस, चांगल्या मॅचेस दिल्या आपल्या संघाला. आणि आणि पुन्हा ह्या ठिकाणी मारलेला चेंडू बॉल जाईल सीमा पार. 4 धाबा. नक्कीच मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर 85 रनाचा पाठला सुरू झालाय तुमच्याकडनं. नंदेश्वरी 11 वर्सेस हरियाणा 11 या 4थ्या दिवसाची पहिली लढत या डांग सौदाना नगरीमध्ये आपल्याला बघायला मिळते मित्रांनो. डांग सौदाना प्रीमियर लीग पर्व पहिला DPL लाईव्ह स्पर्धा आपल्याला भेटीला आलेले आनंदमय वातावरण. गावाचं नाव आहे डांग सौदाने, गुड ठिकाण. आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पंचांचा निर्णय फाईट अतिरिक्त रन पुन्हा जाईल नंदेश्वरी 11 च्या खात्यामध्ये. आणि बघू ह्या ठिकाणी मारलेला चेंडू आणि आमचे मित्र फिल्डिंग करताना संजय भाऊ बागुल त्या ठिकाणी. नक्कीच मित्रांनो नक्की ह्या ठिकाणी षटक संपवलेला आहे.
षटक क्रमांक 2चा खेळ 3चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे 2 बाद 32 धावा. नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 4 घेऊन आलेत. आणि नक्कीच बॉल जाईल सीमा पारच्या धाबा ला जवाब म्हणावा लागेल. अगदी पाठला सुरू झालाय तुमच्याकडनं 85 रनाचा आणि नक्कीच मारलेला चेंडू आणि नक्कीच सीमा पारच्या धावाच्या दिशेने गेलेला. नक्कीच या ठिकाणी हळूहळू 85 रनाचा पाठला करताना नंदेश्वर 11 संघ. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे, पिढीचं काळच सांगून द्यायला. मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी मिड विकेट एरियामध्ये बॉल आणि नक्कीच 2 रन तर पूर्णच करतील फलंदाज मिड विकेट एरियामध्ये. नक्कीच मित्रांनो गॅप होता, दोन्ही फिल्डर धावत पळत होते, त्या अनुषंगाने 2 रन तर पूर्णच करतील फलंदाज. नंदेश्वर 11 संघाकडनं धावसंख्या बुरड्यावर जाऊन पोहोचले तुमचे 2 बाद 28 अंकावरती. आणि बघ फुटला टच केलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी नक्कीच एकच रनावर संतोष मानावा लागेल. ह्या एक रनाने तुमची धावसंख्या बुरडावर जाऊन पोहोचते. समीकरण आहे 2 बाद 39 अंकावरती. मारण्याच्या नादात परंतु हलक्या हाताने टाकलेला चेंडू बॉल आणि विटीचा कुठलाही संपर्क नाही. बॉल जाईल निर्धाव चेंडूच्या रुवेने. अगदी बॅटीने कडा घेतला होता, थडमेनच्या दिशेने गेला चेंडू, परंतु त्या ठिकाणी झील टिपता नाही आलं. या अनुषंगाने नक्कीच मोठं जीवदान म्हणावा लागेल. नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 4चा 6वा बॉल प्रगती पथावरती, शेवटचा बॉल आणि नक्कीच या ठिकाणी मिड ऑफ एरियामध्ये मारलेला चेंडू एकच रनावर संतोष मानावा लागेल. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. धावसंख्या बोर्डावर आहे नंदेश्वर 11 संघाची. समीकरण आहे 2 बाद 40 धावा. षटक क्रमांक 5 व प्रगती पथावरती. नक्कीच या ठिकाणून बघितलं तर मित्रांनो हळूहळू पाठला तुम्ही सुरू केलाय 85 रनाचा. षटक क्रमांक 5 व प्रगती पथावरती आहे. बघू कोण घेऊन येत आहे ते. या ठिकाणी मित्रांनो बघितलं तर बॉल आहे 36, रन बनवायचे आहेत 45 नंदेश्वरी 11 संघाला. षटक क्रमांक 5 रंगीला मॅच होत चालेल मित्रांनो. बॉल आहे 36, रन बनवायचे आहेत तुम्हाला 45. नक्कीच 85 रनाचा पाठला सुरू
केलंय तुम्ही नियम तर धावसंख्या उभारून दिलेल्या आहे मित्रांनो. बघू ह्या ठिकाणी हलक्या हाताने टाकलेला चेंडू षटक क्रमांक 5 हाताळत आहेत ते तुमचे मित्र तुषार भाऊ ठाकरे. या ठिकाणी नक्कीच एक एक निर्धाव चेंडू डोके दुखे ठरणार फलंदाजाचा. आणि बघू या ठिकाणी दिशा भटकले या अनुषंगाने बॉल जाईल सीमापार 4 धाबा. आणि आमचे पंच सोनू भाऊ वाघ त्या ठिकाणी अगदी बॉल चेक करताना आणि या ठिकाणी सोनू भाऊ वाघ पंच आहे त्यांनी नो बॉल घोषित केलंय. आमच्याकडे इशारा आलाय नो बॉल. नक्कीच या ठिकाणी फ्री हिट असेल या अनुषंगाने नक्कीच 4 रन पुन्हा हा 1 आणि 5 रन तुमच्या खात्यात येतील. बॉल देखील सुरक्षित असेल नंदेश्वरी 11 संघाचा. नक्कीच या ठिकाणी विळीचं काळच सांगेल हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कोणाच्या बाजू जाईल ते हवा ते हवेचं नाव आहे विजय हवा. नक्कीच मित्रांनो वेळीचं काळच सांगून देईल कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. षटक क्रमांक दुसऱ्याचा अगदी मित्रांनो दुसरा बॉल 5व्या षटकाचा अगदी नो बॉल करार दिलाय अंपायर यांनी आमचे मित्र सोनू भाऊ वाघ यांनी. आणि नक्कीच फ्री हिट असेल बघू फ्री हिट बॉलावरती कोणचा फटका सजवता फलंदाज षटकार का चौकारच्या रूपानं त्या वेळेचं काळच सांगेल. फिल्डिंग तैनात चारी दिशेला अगदी बॅनर थळकताना गोड वातावरण. आणि बघू ह्या ठिकाणी मारलेला चेंडू ऑन साइड च्या एरियामध्ये बॉल. आणि बघू 2 रन तर पूर्णच करतील. ह्या 2-2 रनाने धावसंख्या पुढे जाईल तुमची. 2 बाद 47 या अंकावरती हळू सुरू झालाय नंदेश्वर इंडियन संघाचा. बॉल आहे 34 रन बनवायचे आहेत 38. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. मी वारंवार म्हणत असतो एक एक बॉलावर मॅच टर्न होत असते. एक एक विकेट वर मित्रांनो मॅच टर्न होत असते. हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि बघू उत्कृष्ट गेंदबाजी फडावी लागेल. बॉलाने भेटीचा कुठलाही संपर्क नाही. नक्कीच निर्धाव चेंडू केला तर नक्की तुमच्यासाठी टाळ्या वाजतील. आणि तुम्हाला जर फटका बसला तर नक्की फलंदाजीसाठी टाळ्या वाजतील. मित्रांनो हा म्हणतो ना मी हा क्रिकेटचा खेळ आहे वेळेचं काळच सांगेल. आणि बघू समोरच्या दिशेने मिड ऑफच्या दिशेने मारलेला फटका बॉल जाईल व सुंदर कुर्शी उद्योग चौका अशी लढत बघायला मिळते आपल्याला या डांग सौंदाना स्टेडियम वरती. गुड वातावरण चारी दिशेला आनंदमय वातावरण. फलंदाज सज होईल गोलंदाजी मरकावर. आणि नक्कीच या ठिकाणी टचकेलेला चेंडू मिडॉनच्या दिशेने. परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी नक्कीच रन तर काढतीलच फलंदाज. थोडा त्यांना चान्स मिळाला तर त्या ठिकाणी नक्कीच मित्रांनो रन तर काढतीलच फलंदाज. त्यांना माहित आहे आम्हाला 85 रनाचा पाठला करायचा आहे. आमच्या संघाला जिंकवायचा आहे. परंतु मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि फुटला टच केलेला चेंडू घेऊ का नको रन या अनुषंगाने संतुलन बिघडलं फलंदाजाचं. अगदी तुम्हाला माघारी परतावा लागेल. आणि नक्कीच या ठिकाणी मित्रांनो
नक्कीच या ठिकाणी षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे 3 बाद 53. नक्कीच इथून जर बघितलं तर मित्रांनो फलंदाज दाखल झालाय मैदानामध्ये किशोर भाऊ वाघ. 30 बॉलामध्ये 32 रनाची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी तुम्हाला. परंतु मित्रांनो या ठिकाणी क्रिकेटचा खेळ आहे. मी वारंवार म्हणत राहील वेळेचं काळ सांगून देईन. षटक क्रमांक 5व्याचा खेळ संपूर्ण षटक क्रमांक 6 प्रगती पथावरती आहे. बनवायचे आहेत 32 धावा. बॉल आहेत तुमच्याकडे शिल्लक 30. परंतु वेळेचं काळ सांगून देईल. आणि नक्कीच या ठिकाणी तुमच्या विकेट गेल्या 3. नंदेश्वरी 11 संघाच्या षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर आहे. समीकरण 3 बाद 53 ह्या अंकावरती. नक्कीच मित्रांनो इथून जर बघितलं तर बरोबरीची मॅच चालू लढत चालू. तुम्हाला 5 धावाची बढत मिळेल. या 5 धावाने धावसंख्या बरोबर जाईल मित्रांनो. एकूण 70 26 बॉल 16 धावा. फलंदाज सज होईल गोलंदाजी मार्गावर. आणि बघू या ठिकाणी थडवेंच्या एरियाला गेलेला चेंडू बॉलाला उचललं फेकलं. तोपर्यंत मित्रांनो ह्या ठिकाणी सुरू केल्यानंतर नक्कीच फिल्डर लांब होता त्या अनुषंगाने दुसरा रन खेळण्यात भाग पाडला तुम्ही फलंदाजांना. हळूहळू विजयाच्या उंबरठ्याकडे घेऊन जाता येत आपल्या संघाला. नंदेश्वरी 11 संघ षटक क्रमांक 6व्याचा लास्ट बॉल प्रगती पथावरती सामना करतील. किशोर मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी ऑन साइडच्या दिशेने सजवलेला फटका बॉलाला उचललं फेकलं इष्टरक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत एकच रन. षटक क्रमांक 6 चा खेळ संपलाय. धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचेल. समीकरण आहे तुमचं 3 बाद. नंदेश्वरी 11 संघाचं 3 बाद 72 धावा. मित्रांनो 24 बॉलामध्ये 13 रनाची आवश्यकता आहे. बघू वेळेचं काळ सांगेल. 13 बॉल आहे. नक्की मित्रांनो 24 बॉल आहेत. 13 रन लागत आहेत तुम्हाला जिंकण्यासाठी. आणि नक्की 6 षटकाचा खेळ संपलाय. अगदी मित्रांनो 36 बॉलामध्ये स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाची पहिली लढत. आनंदमय वातावरण. षटक क्रमांक 7 व प्रगती पथावरती बघू षटक क्रमांक 7 व हाताळताना सामना करतील. मरण्याच्या नादात परंतु बॉल आणि बेटीचा कुठलाही संपर्क नाही. षटक क्रमांक 7
जमीदारी दिले विजय यांच्याकर आणि पुन्हा मारण्याच्या नादात पण तो ह्या ठिकाणी पुन्हा बॉल जाईल डॉट निर्धापू चेंडूच्या रूपेने नक्कीच मित्रांनो त्यांचा मन दुखेल नक्कीच मित्रांनो त्या ठिकाणी तर जमणारच नाही नक्कीच षटक क्रमांक 7 घेऊन संपलाय 8वं षटक घेऊन आलेत आमचे मित्र गुड स्वभावाचा माणूस नाव आहे संजयजी वागोल नक्कीच मित्रांनो बघितलं तर ह्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी मित्रांनो बॉल आहेत 14 रन बनवायचे आहेत 7 षटक क्रमांक 8 हाताळताना संजयजी भाऊ बागोल आणि बघू ह्या ठिकाणी बॉल जाईल निर्धाव च्या रूपाने नक्कीच ह्या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो बॉल आहेत 13 रन बनवायचे आहेत 7 गुलाबराव महाराज आणि शिव गर्जना 11 संघाचे कप्तान यांनी कम्युनिटी बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे मित्रांनो टॉस वाढण्यासाठी षटक क्रमांक वारंवार म्हणत असतो हा क्रिकेटचा खेळ आहे ज्या ठिकाणी विकेट पडेल मित्रांनो त्या ठिकाणी नक्कीच मॅच टर्न होईल वेळीचं काळ सांगून देईल फिल्डिंग मध्ये अदल बदल करताना या ठिकाणी नंदेश्वरी 11 संघाला
बनवायच्या 7 धाबा आणि इलेवन संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण. मारलेला चेंडू आणि बघू मिड ऑनच्या दिशेला आणि नक्कीच मिड ऑफच्या दिशेला गेलेला चेंडू आणि बघू नक्कीच उत्कृष्ट प्रयत्न केलं, अगदी लांबून धावून आले कॅच टिपण्यासाठी. परंतु मित्रांनो मोठा अंतर होता, त्या अनुषंगाने जीवदान मिळेल किशोर भाऊ वाघ यांना. 11 बॉल 6 रन. सामना करतील सुनील भाऊ माळी फिल्डिंग तैनात आणि थडवेच्या दिशेला गेलेला चेंडू आणि नक्कीच त्या ठिकाणी देखील एकच रन पूर्ण करतील. अगदी दोन्ही ठिकाणी बघितलं तर मित्रांनो दबाव, फलंदाजांवर बी दबाव आणि गोलंदाजांवर बी दबाव मित्रांनो. आणि बघू ह्या ठिकाणी पुन्हा मिडऑफच्या दिशेने मारलेला चेंडू नक्कीच या ठिकाणी एक रन काढत आपल्या संघाला विजयाच्या दिशेकर घेऊन जात आहे नंदेश्वरी इलेवन संघ. फलंदाजी साठी असतील सुनील भाऊ वाळी फिल्डिंग तैनात. मारलेला चेंडू आणि बघू ह्या ठिकाणी एक तर रन पूर्णच आणि दुसऱ्या रनाची माग आहे. दुसरा रन देखील पूर्णच होईल. या अनुषंगाने धावसंख्या बुरडावर जाईल तुमची. समीकरण 4 बाद 83. 8 बॉलामध्ये 2 रनाची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी फलंदाज सज्ज होईल. मारलेला चेंडू आणि बघू या ठिकाणी मेडॉनच्या दिशेला आलेला चेंडू, परंतु 2 रन पूर्ण करून त्या ठिकाणी स्पर्धेचा 4थ्या दिवसाचा विजय मिळवलेला आहे नंदेश्वरी इलेवन संघाने. नक्कीच नंदेश्वरी इलेवन संघाचं अभिनंदन करतो आणि हरियाणा इलेवन संघाचं देखील अभिनंदन करतो.